नमस्कार. तर आज आपण निरोगी त्वचेसाठी टिप्स पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 1 नंबर, नियमित साबण वापरण्याऐवजी चणा डाळीचे पीठ बेसन दुधात भिजवून सर्वांगाला लावावे. याने त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते, तसेच त्वचेला नैसर्गिक चमक येते. 2 नंबर, त्वचेसाठी मॉइश्चरायझर अत्यंत उपयोगी असते. त्यासाठी मध हे चेहऱ्यावर व गळ्यावर लावून 10 मिनिटांनी थंड पाण्याने धुवावे. अशाने त्वचेला योग्य ते मॉइश्चरायझर मिळते. 3. आंबा किंवा पपईचा तुकडा चेहऱ्यावर व गळ्यावर चोळून 10 मिनिटे ठेवावे आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ तर होतेच, शिवाय त्वचेवरील मृत पेशी निघून त्वचेला उजाळा मिळतो. 4. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर 1 चमचा मुलतानी माती, टोमॅटोचा गर व दही एकत्र करून चेहऱ्यावर 15 मिनिटे लावावे. नंतर थंड पाण्याने धुवून टाकावे. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून 2 वेळा केल्यास चांगलाच फायदा होतो. 5. जर त्वचेवर खूप जास्त पिंपल्स असतील तर कडुलिंबाची पाने वाटून त्यात मुलतानी माती मिसळून तो पॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील मुरमे म्हणजेच पिंपल्स नाहीसे होतात. 6. त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी कोरफड फारच उपयुक्त वनस्पती आहे. त्यासाठी ताजी कोरफडचे 1 पान घ्या. त्याला मधोमध चीर पाडून त्यातील फक्त पांढरा भाग मान, हात आणि चेहऱ्यावर लावावा आणि 10 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवून घ्यावे. अशाने त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होतात. 7. बदाम भिजवून वाटून कच्च्या दुधात मिसळून चेहऱ्यावर लावावे आणि 10 मिनिटांनी धुवावे. त्वचा उजळते आणि त्वचेवर ग्लो येतो. 8. गुलाबी पाणी व ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन त्यात थोडा लिंबूचा रस घ्यावा. आता हे मिश्रण दररोज रात्री नियमितपणे त्वचेवर लावावे. या प्रयोगांनी कोरडी आणि खरखरीत त्वचा मऊ मुलायम होते. शिवाय त्वचा चमकदार होऊन त्वचेवरील व्रण व काळे डाग हळूहळू नाहीसे होतात. 9. ओठ जर रुक्ष, फाटलेले व काळवंडलेले असतील तर स्त्रीच्या रूपात नक्कीच फरक पडतो. तर त्यासाठी साजूक तूप कोमट करून दररोज ओठाला लावावे. फाटलेले ओठ नरम होतात. 10. ओठांचा काळवटपणा कमी करण्यासाठी चांगल्या प्रतीचे लिप बाम किंवा व्हॅसलीन दिवसातून 2 ते 3 वेळा लावावे. तसेच ओठांना लिंबू रसाचे थोडे पाणी मिसळून लावावे. यानेही काळवटपणा कमी होतो. 11. केळीचा गर कुस्करून चेहऱ्यावर चोळावा आणि 10 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. याने चेहरा कांतीहीन, तजेलदार आणि टवटवीत होतो. 12. केसांना उत्तमरित्या कंडिशनर करण्यासाठी चहाचे पाणी हे एक स्वस्त आणि मस्त उपाय आहे. तर त्यासाठी साखर न घालता चहापत्ती पाण्यात उकळून घ्यावी. हे पाणी गाळून केसांना व केसाच्या मुळाशी लावावे आणि 1 ते 2 तास ठेवून मग केस शॅम्पूने धुवावे. 13. मोसंबीचा रस व मध एकत्र करून चेहऱ्यावर लावावे. याने त्वचा एकदम चमकदार व डागरहित होते. 14. 2 टेबलस्पून दुधात थोडे केशर भिजवावे. 10 मिनिटांनी त्यात चंदनपूड व गुलाब पाणी घालावे. आता हे मिश्रण चेहऱ्यावर व मानेवर लावून 10 ते
20 मिनिटांनी थंड पाण्याने धुवावे. चंदनामुळे त्वचेला थंडावा येतो व नंतर इतर गोष्टींमुळे त्वचेचा रंग सुधारण्यास उपयोग होतो. 15. त्वचेवरील मृतपेशी निघण्यासाठी रात्री 3 ते 4 बदाम भिजवून सकाळी दूध वाटावे. त्यात चिमूटभर हळद घालावी. आता हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर व मानेवर लावावे. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवावा. यामुळे त्वचेवरील मृतपेशी निघून जातात आणि चेहरा चमकदार दिसून येतो. 16 नंबर. दही व गव्हाचा कोंडा एकत्र करून पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि 10 मिनिटं ठेवून स्क्रब करावे. यामुळे चेहऱ्यावरील मृतपेशी व सनबर्न कमी होते. 17. डोळ्याखालील काळे वर्तुळे घालवण्यासाठी 2 बदाम भिजवून सोलून उगाळून त्यात प्रत्येकी 2 थेंब एरंडेल व बदाम तेल घालून डोळ्याखाली व पापण्यांवर लावावे. ज्यामुळे सुरकुत्या व काळे वर्तुळे कमी होतात. 18. कोरड्या त्वचेसाठी पपईचा गर आणि मध एकत्र करून लावावा. मधामुळे त्वचेला मॉइश्चरायझर व ओलावा मिळतो आणि पपईतून त्वचेला व्हिटॅमिन मिळते. 19. दही हे सौंदर्यवाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्वचेला दही लावल्यास त्वचेचा तेलकटपणा कमी होऊन त्वचा उजळते. तसेच दही केसांना सुद्धा फार उपयोगी आहे. दह्यामुळे केसांचे पोषण होते. 20. साजूक तुपाने तळपाय रात्री चोळावे. म्हणजे तळपायावरील टाचा वरील भेगा कमी होण्यास मदत होते. 21. दररोजच्या वापरातील हळदीचा उपयोग सौंदर्यासाठी अनेक वर्षांपासून केला जातो. तर ही हळद जंतुनाशक, ब्लिचिंग एजंट, रक्ताभिसरण वाढवणारी असते. तर या हळदीचा वापर तुम्ही दूध, दही, डाळीचे पीठ यासोबत मिसळून लेप करून लावू शकता. थँक्यू.